देह नाश पावणारा तर आहेच, पण स्वतःनं केलेलं कर्म जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत स्वतःला चुकवावं लागतं। केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले यायचे किती। चांगलं कर्म केलं तर फळ चांगलं भेटलं, आणि कर्म जर वाईट केलं तर फळ सुद्धा वाईटच भोगावं लागतं। काही काही लोक पाप करण्यासाठी नाही, पाप फेडण्यासाठी, पाप भोगण्यासाठी भीतात पहा। पाप केलं की पाप फेडावं लागणार, किती जरी म्हटलं आपण यांच्यासाठी करतो त्यांच्यासाठी करतो। मी तुम्हाला सांगते, एक व्यक्ती होता आयुष्यभर लेकरा बाळांसाठी प्रॉपर्टी गाडी बंगला सगळं काही कमवून ठेवलं। गावातले एक साधू महात्मा म्हणे, का रे म्हणे एवढं मोठं पाप केलं तू, लोकांचं वाटोळ करतो म्हणे, याची टोपी त्याच्या डोक्यात, सगळ्याच्या टोप्या आपल्या डोक्यात, कशासाठी करतो एवढं पाप म्हणे, लेकरांसाठी प्रपंचासाठी म्हणे। तुझं पाप वाटून घेतील का नाही घेणार, घेतील माझं पाप वाटून। विश्वासानं सांगू नको म्हणे, जा घरी एकदा विचार करून ये। स्वतःच्या जन्मदात्या आई वडिलांकडे आला, आई बाबा माझं थोडस पाप वाटून घेता का। वडिलांनी आईंनी सांगितलं 10-5 वर्ष राहिले म्हणे जीवन जगू दे, आता आम्हाला देवाचं भजन करत मरू दे, आता कशाला पाप नाही घेऊ शकत वाटून। तिथून जेव्हा आला स्वतःच्या लेकराकडे आला, मुलीला आणि मुलाला म्हणे माझं थोडस पाप वाटून घेता का। लेकरांनी सांगितलं आई वडिलांनी जन्म दिल्याच्या नंतर प्रॉपर्टी कमवून ठेवणं त्यांचं कर्तव्य आहे, अशी कोणती मोठी गोष्ट नाही घेऊ शकत पाप वाटून। त्यावेळेला तिथून ज्या वेळेला धर्मपत्नीकडे आला, थोडस पाप वाटून घेते का। ती म्हणले तुम्हाला तर सांगत होते चांगलं कर्म करा, पाप करू नका, पण तुम्ही कुठं ऐकलं म्हणे माझं, तुम्हाला तर सांगत होते पाप करू नका, तुमचं पाप मला कसं वाटून घेता येईल, यानं हट्ट धरला, माझं थोडस तरी पाप वाटून घे। ज्या वेळेला म्हणे थोडं शांत बसा म्हणे, पाणी आणते। पाणी आणण्यासाठी गेली, ग्लास खाली टाकला आणि मोठ्यानं आडायला लागली म्हणे, अहो ऐका ना मला विंचू चावलाय, विंचा म्हणे डंक केलाय, मला खूप वेदना होत आहेत। धावत पळत आला, पत्नीचं डोकं ज्या वेळेला मांडीवरती घेतलं आणि सांगू लागला काय झालं म्हणे, विंचू चावलाय, खूप वेदना होतात, मी काय करू, थोड्याशा माझ्या वेदना वाटून घ्या ना। काय म्हणे पत्नी, माझ्या थोड्याशा वेदना वाटून घ्या। तो म्हणे विंचू तुला चावलाय, तुझ्या वेदना मला कशा वाटून घेता येतील। पत्नीनं पाय खाली सोडला आणि ती म्हणे किती वेळचं हे सांगते तुम्हाला मी, कर्म तुम्ही केलंय, पाप तुम्ही केलंय, मग तुमचं पाप मला कसं वाटून घेता येईल। स्वतःचं कर्म हे कायम स्वतःला चुकवावं लागतं, मग माणसानं कर्म कायम चांगलं केलं पाहिजे। स्वतःच्या हातानं जगाचं अगदी 2-3 माणसाचं तरी चांगलं झालं पाहिजे, लोकांचं वाटलं हो कित्येक जण प्रयत्न करतात, पण जगाच्या कल्याणासाठी प्रयत्न करतात ते फक्त साधू महात्माच असतात। म्हणून जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्ट विधी परोपकारी, संतांचे विचार ज्या दिवशी आपल्या डोक्यात येतील त्या दिवशी आपण समजावं की साधुत्व आपल्याला समजलंय। म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, देह नाश पावणार आहे, देह कुचकाय, काळाच्या समोर कितीही चातुरपणा केला तरी आपला चातुरपणा कधी चातुर्य कधी टिकू शकत नाही। पहा तुम्हाला उदाहरण सांगते, एक मुलगा होता, ज्या वेळेला गावातून दरवर्षी 10 जण निघायचे, गावाला नाही 10 जणांची यादी, 10 जणांची यादी काढली, पहिल्या नंबरला याचं नाव म्हणून याच्या घरी आले। एवढा हुशार होता की त्याने यमाचा सुद्धा आदर सन्मान केला, सत्कार। यमाला सुद्धा बोलता बोलता ती लिस्ट घेतली, म्हणे यावर्षी किती जण आहे, म्हणे 10, पाहिलं तर पहिल्याच नंबरला याचं नाव, म्हणून त्याच्या घरी आलेले। त्यानं यमाला सुद्धा गुंगीची गोळी दिली। ज्या वेळेला त्यानं स्वतःचं नाव पहिलं खोडलं, सगळ्यात खाली टाकलं, आणि जेव्हा म्हणे एक काम करा, शेजारच्या रामभाऊ तात्या, सकाराम तात्या, तुकाराम तात्या हे 10 जण 9 जण गोळा करून घेऊन या, तोपर्यंत माझी गाडी बंगला प्रॉपर्टी लेकराच्या नावावर करतो, कोणते कोणते बँकेत किती किती पैसे, कोणत्याचा कोड नंबर किती, सगळं सांगतो म्हणे, येतो तुमच्यासोबत। यमदूत म्हणतात पहिला याचा नंबर होता म्हणे म्हणून याच्या घरी आलोय, याचं पहिल्या नंबरचं नाव शेवटी गेलंच कसं, काय म्हणतात ना चतुरातु शिरोमणी, याचं शेवटी नाव गेलंच कसं। यमदूत म्हणतात थोडासा बदल करू आपण, अगोदर आपण वरून सुरुवात करणार होतो, पण आता आपण काय करायचं, खालनं सुरुवात। वेळ आली की माणसाला एकदा ठरलेली वेळ, त्या वेळेत जावं लागणार, कितीही प्रयत्न करा। माणसानं किती आयुष्यामध्ये आता भजन करून नंतर 100 वर्षाच्या माणसाचं आयुष्याचं वर्गीकरण केलेलं आहे, तर 100 वर्षामध्ये प्रत्येक 10 वर्षाला माणसाचं आयुष्य बदलतं। पहा समर्थ रामदास स्वामी सांगतात, हे अभंग आहे, तुम्ही ऐकला असेल किंवा ऐकला नसेल पण लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करा। समर्थ रामदास स्वामी सांगतात, सावधान, शब्द ऐकलाय का? तुम्ही ऐकला ना, यांना ऐकलं का, कुठं ऐकला, सप्त्यात, बरं ऐकला, ठीक आहे। हा शब्द ज्या वेळेला आपण पाहतो सुरुवातीलाच सावधान या शब्दापासून सुरुवात आहे। पहा सावधान, सावध सावधान वाचे वदा नारायण, 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य, अंगी भरला मदन, मग तो कैचा
वर्ष होती, दारा पुत्र मागे फिरती, दारा म्हणजे पत्नी, दारा पुत्र मागे फिरती, प्रपंच लागे पाठी, मग तो कैचा परमार्थी, सावध सावधान वाचे वदा नारायण, 40 वर्ष झाली, डोळा 40 आली. इथले चष्मे सोडून सांगते, 40 वर्ष पूर्ण झाल्यावर माणसाला चष्मा लागतो. बरं आताच्या काळात वय झाल्याच्या नंतर चष्मा लागलेला ठीक आहे, पण कुठे 8-9 वर्षाच्या लेकराला चष्मा असतो का? भला जाड लेकरू म्हणतं एकाच विषयाला 2-2 मॅडम कस काय शेजारच्याला, आणि मॅडम अशी मॅडम म्हणते तुम्ही एका बेंचवर चौक बसू. मला सांगायचे काय, चष्मा लागतो 40 वर्ष पूर्ण झाल्या माणसाला. डोळा 40 आली, डोळ्यास बुरळ पडली, कैसी दूर आणि जवळी, सावध सावधान वाचे वदा नारायण, 50 वर्ष होती, हलती दातांच्या पंक्ती. अगोदर ठरवायचं काय खायचं काय नाही खायचं. श्याम केस शुभ्र होती, लोक एवढे करामध्ये काळे करतात कशानं कशानं? कोणती लावतं महिला मंडळ? गणपती छापणी श्यामोरी हिना इंडिका का गणपती छाप? गाय छाप नाही म्हटले मी. कोणती लावू नका असं माझं मत नाही दादा. कमी वयात केस पांढरे झाले तर डाय करावा, पण डाय कुठं कुठं करावं याला मर्यादा. इकडे डाय करणे ठीक आहे, डायचं इथं काय करायचं? आणि किती डाय करू द्या, 15 दिवसात प्रकरण उघडकीस येते. इकडून काळ मध्ये नुसतं धोकं पडल्यासारखं होतं. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे. श्याम केस शुभ्र होती, त्यासी म्हातारा म्हणती, सावध सावधान वाचे वदा नारायण, 60ची बुद्धी नाठी, मग हात आली काठी, वसवस लागे पाठी, त्यासी हसती कारटी, सावध सावधान वाचे वदा नारायण, 70ची झाली रचना, बसल्याने उठवेना, उठल्याने चालवेना, मग तो झाला दैन्यवाना, सावध सावधान वाचे वदा नारायण, 4-20 मिळून 80, मग तो झाला अपयशी, पानवीन मछली जैसी, जीव होतो कासवीसी, सावध सावधान वाचे वदा नारायण, मग वर्ष झाले 90, बोलावे ना एक शब्द, श्रीपुत्र म्हणे प्रसिद्ध, आता तोडा संबंध, सावध सावधान वाचे वदा नारायण, 1 शतक पूर्ण झाला, आला तैसा वाया गेला, रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला, सावध सावधान वाचे वदा नारायण, काळाचे भयाई, काहीतरी करारे साधन सावधान. अरे लक्षात आलं का? मला सांगायचं काय, प्रत्येक 10 वर्षाला माणसाचं आयुष्य बदलतंय. माणसाने एक गोष्ट लक्षात ठेवायची, नाशिवंत देह, जाणारं सकळ, आयुष्य खातो काळ, सावधान. किती ठरवलं म्हातारपणी भजन आपण करू शकत नाही, अजिबात. म्हातारपणी नामचिंतन. आणि जरी म्हातारपणी भजन करायचं ठरवलं, म्हातारपणचा परमार्थ म्हणजे दादा, घराला आग लागल्यानंतर विहीर खोदण्यासारखं. एखाद्या घराला जर आग लागली म्हणे पाणी आणा पाणी, 30 गाव मध्ये कुठंच पाणी नाही म्हणे, मडीला पहा म्हणे पाणी नाही. एक काम करा म्हणे, नवीन विहीर खोदा, त्या विहिरीतून पाणी काढून मग घर राहील का? नवीन विहीर खोदून घरावर पाणी टाकेपर्यंत घर राहील का? घराला आग कशी लागते माहिती? कानपूर लाईन खराब होणं म्हणजे घराला आग लागणं. एखाद्या बाबाला विचारा, बाबा जेवले का? म्हातार म्हणतो झोपायचंय आता. आणि विचारा कीर्तनाचा मंडप कुठे? म्हातार म्हणतात नाही पप्पाची माई काय 8 दिवस झालं गावाकडे गेले, येईल उद्या परवा दिवशी कधीतरी. कशामुळं? नाकातून गंगाजमुन वाहनं म्हणजे घराला आग लागणं. पायाने व्यवस्थित चालता येत नाही. इथं किती जणांच्या घराला आग लागली विचारत नाही, तशीच लागू द्या. पण ज्यांचे घर मजबूत आहेत त्यांनी अभंगाच्या 3ऱ्या चरणात संताची संगती करून परमार्थाची तातडी करायची. परमार्थाची तातडी का? नाशिवंत देह जाणार सकळ, किंवा
4 दिन की जिंदगी 4 दिन का मेला है, आया तो अकेला जग में जाए भी अकेला है। 4 दिन की जिंदगी 4 दिन का मेला है, आया तो अकेला जग में जाय भी अकेला आहे। म्हणून संताची संगती करावी का? एकनाथ महाराज सांगतात पा, हरी प्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय, आणि संताचे चरण धरायचे पण संताचे पायी, हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा। मग विश्वास ठेवायचा आहे, ज्यांचा विश्वास आहे संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी। म्हणून संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही। संताची संगती करायची, जीवनाचा उद्धार होईल, भगवंताच्या नामचिंतनाची गोडी लागेल, आणि नामचिंतन येणे साधती साधने भगवंताची प्राप्ती होईल। भगवान परमात्मा प्रत्येक इच्छा मनोकामना संकल्पना पूर्ण करतो पा, पण त्या अगोदर देवाची इच्छा पूर्ण करावी लागते, आणि देवाला आवडत आहे, आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस। भक्तानं अखंड नामचिंतन केलेलं भगवंताला आवडत आहे। जीवाची आवड, संताची आवड आणि भगवंताची आवड, तुमची आमची आवड वेगळी। महिला मंडळ तुम्हाला काय आवडतं? साड्या आणि सोनं। संक्रांत आली की पप्पेच्या बापाला तिकडे काही करा, कापूस विकणं तर 20 विका, पण अगोदर मला साडी पाहिजे। मला सांगते तुम्हाला, एक 40 वर्षाची म्हातारी असेल, म्हातारीला म्हणे पप्प्याचा बाप, आयुष्य गेले म्हणे तुमच्यासोबत, पण कधी नाही घेतला फुटका। काय म्हणे? फुटका म्हणे। असं ती मालकाला म्हणे, काय म्हणे? कधी नाही घेतला फुटका म्हणे। मालकाला रागच आला, दुकानात गेला आणि 200 रुपयाचं 2 किलो सोनं घेऊन आला, पिवळं चुटूक, त्याला काय म्हणतात? बँटेक्स। बाईनं किती खोटं सोनं असू द्या, पण तरी सुद्धा पदराच्या वर टाकून चालणार। जशी आली लग्नाला, नेमकी बचत गटाच्या अध्यक्ष ही इकडे आहे, इथले सोडून आमच्या तिकडच्या सांगते, 4-5 जणी जशा गाडीत घातल्या, सगळ्या जणी गेल्या लग्नाला। सगळ्यात जास्त हिच्या अंगावर पिवळं होतं, जशा घेऊन गेल्या, लग्न झालं आणि चोरांनी यांचा पाठलाग केला। अशी 8 राणा त्यांची गाडी अडवली, फक्त 5-6 जणी या सगळ्या खाली उतरल्या। कोणाचं 2 तोळे, कोणाचं 3 तोळे, कोणाचं 4 तोळे। सगळ्यांना एकदा का धमकी दिली तर सगळ्यांनी आपापलं सोनं काढून दिलं। हिचं खोटच होतं, पण तरी सुद्धा देवाटा नाहीला। बरं एवढी मारली चोरांनी, मग तर द्यावा की नाही? देऊन दिलं, पण परत ग बसाव की नाही? परत म्हणते जा घेऊन म्हणे सगळं 200 रुपयात आणले। परत रागाला म्हणे दिवस फुकट गेला या बाईमुळे, परत मारली। एवढं तोंड सुजलं त्या बाईचं। बरं मारली तिथं तरी ग बसाव की नाही? परत मालका त्या चोराला म्हणती मारलं पप्पाच्या बाबापेक्षा। मला सांगायचं काय तुम्हाला, माता मावल्यांना सोनं आवडतं पा, सोनं मालकाचं लई वेळा नाव घेते। तसं जीवाची आवड वेगळी, संताची आवड आहे। माझ्या जीवीची आवड, माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नैनगुडी, संताची आवड आहे। आणि भगवंताची आवड, भगवंताला आवडते, भक्तांना नामचिंतन केलेलं भगवान परमात्मा अभिमान नुरे कोड अवघेची पुरे, पण त्या अगोदर गेशी तेव्हा देशी आईसा असं शिवदार। देवाला जर का दिलं, भगवान परमात्मा नक्कीच आपल्याला देत असतो, पण देणं महत्वाचं आहे। काही काहीला वाटेल ताई मुक्ती भेटेल कुठं? गेल्याच्या नंतर। लेकराला सांगू आमच्या हाडं काशीला सोडा, गेल्याच्या नंतर मुक्ती भेटेल की नाही मला माहिती नाही। आयुष्यामध्ये जीवनामध्ये जिवंत आहोत तोपर्यंत चांगलं कर्म करावं लागतं। पहा, एक बाबा होते, आयुष्यभर कधी चांगलं कर्म केलं नाही। लेकरा बाळांसाठी प्रॉपर्टी नाही, गाडी नाही, बंगला काहीच नाही, लेकरं शिकवले सुद्धा नाही। म्हाताऱ्याचा जीव जाणार, ज्या वेळेला म्हातारपणी 2 दिवसावर मरण आलंय, म्हातारा करायचं वा के। आता या लेकराला वाटलं वासुदेवा केशवा कसं काय नाव यायला लागलं मरायच्या टायमाला, आणि देवाचं नाव आलेलं चांगलं आहे मरायच्या टायमाला, बरं होईल म्हणे वासुदेवा केशवा म्हणायचंय काय नो, म्हातारा करायचं वा के। आणि भाग बदलला की भाषा बदलते। पहा, सातारा साईडला जर गेले तर तिकडे आपल्या इकडे झाडूला काय म्हणतात? फडा, लक्ष्मी का केरसुनी काय म्हणतात? लक्ष्मी म्हणतात। काय ठिकाणी फडा म्हणतात पा, त्या ठिकाणी गेलं तिकडे सातारा भागात तर केरसुनी म्हणतात। तिकडे एकदा जेवण झालं माझं, बसले मी अशी, ज्या वेळेला कथा संपली जेवणासाठी बसलेली एक ताई आल्या, मला म्हणे ताई, म्हटलं काय? सगळं वाढलं बाई ताई तुम्हाला ताटात, पण चटकाच राहिला, चटका द्यायचा राहिला। म्हणलं मावशी कशाला चटका? नको मला चटका। नाही म्हणे ताई थोडा घ्या चटका। म्हणलं कशाला? मला नको चटका, जेव द्या म्हणे मला। ते गावातले महाराज होते,
महाराजाच्या लक्षात आलं की त्या मावशीला काय म्हणायचे, ताईच्या लक्षात येणार. ते म्हणे, ताई तुम्ही नका घेऊ चटका, मी घेतो तुमच्यावरचा चटका. म्हणलं तुम्ही कशाला घेता माझ्यावरचा चटका, नका घेऊ. पण ज्या वेळेला लक्षात आलं, मावशीला सांगितलं, मावशी आणा चटका. मावशी आली हिरव्या मिरीचा चट्याचा घेऊन. चटका भाषात बदल असतो. बा म्हातारा करायचं वा के, लेकराला वाटलं वासुदेवा केशव म्हणायचं, तिकडं झाडूला किरसुनी म्हणतात. पण त्यावेळेला एक डॉक्टर आणले, डॉक्टर साहेबाला म्हणे, म्हातारा फक्त 2 शब्द बोलले पाहिजे आमचे बाबा. ते म्हणे 2 लाख, 2 नाही 10 लाख रुपये घ्या. आमच्या बाबांनी काही आम्हाला कमी ठेवलं नाही, 10 लाख घ्या, पण आमचे बाबा 2 शब्द बोलले पाहिजे. म्हाताऱ्याला ज्या वेळेला इंजेक्शन दिलं, म्हातारा म्हणाव की वासुदेव केशव नाही म्हटलं. म्हातारा म्हणतं, मूर्खांनो अक्कल आहे का तुम्हाला, किती वेळ झालं पाहतोय मी वासरू किती वेळचं किरसुनी खातंय म्हणे. मला सांगायचंय काय, शेवटच्या श्वासाला तरी कमीत कमी देवाचं नाव आपल्या मुखात आलं पाहिजे. पहा, एवढं तरी चांगलं कर्म करावं. मेल्याच्या नंतर मुक्ती भेटेल की नाही माहिती नाही. एक आहे भागीरथी गंगा आणि एक आहे भागवती गंगा. जी आहे ना भागीरथी गंगा, जलरूपी गंगा, त्या गंगेत स्नान केलं तर तनाला वरून पवित्र करते आपल्याला. पण ज्ञानरूपी गंगामध्ये जर स्नान केलं ना तर जीवनाचा उद्धार करून टाकते. पहा, म्हणून जीवनामध्ये संताची संगती करून भगवंताचं नामचिंतन करावं लागेल, परमार्थाची तातडी करावी लागेल. मग भजन करायचं कसं करावं, रोजन लावल्यासारखं का, आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्याशी. आपला परमार्थ कसा आहे, आवडीचा का सवडीचा? हा खरं बोलतात मावशा, खरं बोलतात. मला सांगायचंय का, ज्या दिवशी आवडीनं भगवंताचं भजन कराल जीवनाचा उद्धार होईल. संत महात्मे सांगतात, पहा, गातो आवडीने गोड तुझे नाम, तूच माझा राम, तूच घनश्याम. गातो आवडीने, गातो आवडीने. नामचिंतन करायचंय पण आवडीनं करावं लागेल. पहा, परमार्थ आवडीनं करावं लागेल, भगवंताचं भजन करावं लागेल, पण अगदी तन मन आणि धनाने करावं लागेल. देहाने इथं बसलोय पण मन इथं नसेल तर उपयोग नाही. मन हे चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ, म्हणून मन हा मोगरा अर्पुन ईश्वरा, पुनरपी संसारा येणे नाही. मनरूपी पुष्प भगवान परमात्म्याच्या शरणावरती समर्पित करावं लागेल. म्हणून शरीरामध्ये पित्ताची, प्रपंचामध्ये वित्ताची आणि परमार्थामध्ये चित्ताची गरज असते. शरीरामध्ये पित्त जर नसल, कमी जर झालं तर माणसाला लखवा भरल्यासारखं होतं, पित्त जास्त झालं तर चक्कर येते. शरीरामध्ये पित्ताची, प्रपंचामध्ये वित्ताची. म्हणून भक्ती विना देव दिसत नाही, पैसा विना संसार चालत नाही. सांगा मी कोणता मार्ग धरू, सांगा मी काय करू. प्रपंचामध्ये वित्ताची गरज आहे, परमार्थामध्ये चित्ताची गरज आहे. चित्त जागेवर नसल, चित्त नाही ना मी तरी ते व्यर्थ, तरी ते व्यर्थ. चित्त नाही ना मी तरी ते व्यर्थ. जागेवरती पाहिजे, संताची संगती करून परमार्थाची तातडी. म्हणून योग्य विचार जीवनात करायचा आहे. पहा, मी तुम्हाला एकच सांगेल, सगळ्यांना एकच विनंती आहे माझी, जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत तोपर्यंतच अशी सेवा करा, अशी सेवा करा की गेल्याच्या नंतर दुःख नाही वाटलं पाहिजे. कधी कधी पाहतो आपण काही काही घरामध्ये आई वडिलांचे उपकार तर आपण कधी फेडू शकत नाही, कधीच फेडता येणार नाही. एका मुलानं ठरवलं आईचे उपकार फेडायचे, रोज दिवसभर संध्याकाळपर्यंत रोज आईची सेवा करायचा, आई वडिलांची सेवा करायचा. संध्याकाळच्या वेळेला 8च्या दरम्यान मुलाला झोप लागण्याची वेळ, आणि या आईनं काय करावं, एक ग्लास पाणी नेऊन त्याच्या अंथरुणामध्ये टाकावं.
2 दिवस झाले, 4 दिवस झाले, पण 5व्या दिवशी लेकराला राहावलं नाही. ते मुलगा म्हणतो, आई अगं रोज सेवा करतोय मी तुमची, कोणत्या गोष्टीची कमी पडू देत नाही, आणि रोज झोप लागण्याची वेळ आणि पाणी आणून टाकते माझ्या अंथरुणात. आईने सांगितलं, निघाला होता ना उपकार फेडायला, उपकार कधी फेडू शकत नाही का? 5 दिवस झाले फक्त पाणी तुझ्या अंगाखाली टाकलंय, पण 5 वर्षाचा होईपर्यंत रोज अंथरून ओलं करायचा रे, पण कधी तुला ओल्या जागेत झोपू दिलं नाही, कोरड्या जागेत झोपायचे. आईचे उपकार आयुष्यात कोणी फेडू शकत नाही, पण फेडताच येणार नाही कधी. ज्या वेळेला लेकरू उन्हात खेळतं, आई म्हणते सावलीत मर, वाटतं का मराव म्हणून, पण मर म्हणण्यात सुद्धा प्रेम असतं. पहा, बापाचे उपकार खूप मोठे आहेत आपल्यावरती, नितांत प्रेम करतात. एखाद्या लेकराला जर उन्हात काम करत असेल तर बापाने विनंती करावी, लेका अरे सावलीत हो, ऊन कमी झाल्याच्या नंतर लाकडं फोड. पण त्यांना नातू, लेकाला मुलगा, ज्या वेळेला म्हणतो बाबा मला संसार, माझं प्रपंच, माझं सगळं. छोटस लेकरू 6 महिन्याचा आजोबांनी जेव्हा उन्हात आणावं, लेकरं रडायला चालू केलं तर मुलगा म्हणतो, बाबा तुम्हाला काही कळतं की नाही, खुशाल माझ्या लेकराला तुम्ही उन्हात आणून ठेवलंय, किती ऊन लागल त्याला, ताप येईल त्याला. बापानं सांगितलं, तुझा जर मुलगा उन्हात आणून ठेवला तर तुला त्रास होतो का? त्याला ताप येईल म्हणून, त्याला ऊन लागल म्हणून. माझं लेकरू किती वेळेचं उन्हात लाकडं तोडते, त्याला सांगतो तरी ऐकत का नाही? मला कसं वाटत नसेल का? मला त्रास होत नसेल का? आई वडिलांचं अंतकरण जीवनामध्ये फक्त निस्वार्थ आणि नितांत प्रेम करणारे एकच नातं आहे, ते म्हणजे आई वडील. म्हणून तर आजच सगळ्यांनी एक गाणं सगळ्यांना माहिती. पहा, बापाची कविता आहे आणि आईचं सुंदर असं गाणं आहे. बापासाठी एकच, स्वतः नखा बोटानं संसार कमवला, ज्या वेळेला प्रपंच घडवला, लेकरा बाळाला शिकवलं, त्या वडिलांची परिस्थिती असते. पहा, माझ्या डोळ्यातल आसव, माझ्या डोळ्यातल आसव, कुणी मायेना पुसताना, जणू हुंदका दाटतो या, गोष्ट बापाची सांगताना, त्याच्या फाटक्या सदऱ्याला कशी ठिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्यानं जशी कातर लावलेली, मला कसंस होत या, कुणी बाबा म्हणताना, जणू हुंदका दाटतो या, गोष्ट बापाची सांगताना. भरविला घास मुटका माझ्या इवल्या मुखात, त्याच्या परम कष्टानं मी शोभते सुखात. त्यानं बघितलं सपन, त्यानं बघितलं सपन, पालाऊसाचा काढताना, जणू हुंदका दाटतो या, गोष्ट बापाची सांगताना, गोष्ट बापाची सांगताना, गोष्ट बापाची सांगताना. म्हणून आई वडिलांचं वर्णन करणार आहे जेव्हा गाणं आपण ऐकतो ना, त्यावेळेला माणसाचं अंतःकरण भरून येतं. रडण्यासाठी बापाचा खांदा नाही आणि बसण्यासाठी प्रेमाची आईची कुशी जर राहिली नाही जवळ, सगळेजण जवळ करतात, पण आई वडिलांची सर कोणत्याच नात्याला येऊ शकत नाही. कोणी म्हणेल मी तुझ्या आईसारखी आहे, मी तुझ्या वडिलांसारखा आहे, पण जे आई वडील प्रेम करतात ते प्रेम जगात कोणी करू शकत नाही. म्हणून आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार, आई वडील माझे थोर किती असतो त्यांचा आधार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनामध्ये योग्य विचार करायचा आहे. जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत नितांत प्रेम त्यांच्यावरती करायचंय, तोपर्यंत त्यांची सेवा करायची की गेल्याच्या नंतर दुःख होत नाही. जाण्यासाठी प्रत्येक जण आलाय, पण प्रत्येकाची वेळ मात्र वेगळी असते. म्हणून संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. जगद्गुरु तुकोबा